भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 ची 99 लोकांची यादी जाहीर झाली। महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला प्रश्न पडला, पण महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना भाजपचे जे उमेदवार होते त्यांना परत एकदा जागा देऊन किंवा उमेदवारी देऊन भाजपने काय साध्य केलं माहित नाही, परंतु परंपरागत तेच सरंजाम नेते प्रत्येक पक्षांमध्ये आपल्या आपल्या मतदारसंघातली उमेदवारी घेऊन ते जागा ताब्यात ठेवतात। ह्या राजकारणाचा एक फार मोठा पिंड आहे। पण महाराष्ट्राच्या राजकारणात चित्र बदललं पाहिजे, नवीन चेहरे आले पाहिजे, तरुणांना संधी दिली पाहिजे, महाराष्ट्राची राजकीय इच्छाशक्ती अजून वाढत गेली पाहिजे। ज्यावेळेस नवीन दमाचे लोक त्या सत्तेमध्ये किंवा त्या पदावर आले तर राज्याचा विकास कोणच अडवू शकत नाही, असं कदाचित प्रत्येक पक्षाचं धोरण असावं। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने 99 लोकांवर विश्वास ठेवून काही ठिकाणी त्या ठिकाणी बदल करून तर काही ठिकाणी त्याच लोकांना संधी देऊन त्या ठिकाणी उमेदवारांची यादी जाहीर केली। पण मला प्रश्न पडला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांना प्रश्न पडला की भाजपने जी उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे ती जिंकणाऱ्या लोकांची यादी आहे की हरणाऱ्या लोकांची? याच लोकांना उमेदवारी मिळणार का अजून कोणाला संधी मिळणार? या सगळ्याचा मागोवा घेण्याचं काम आणि कुठल्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी दिली या सगळ्या विषयावर आपल्याला चर्चा। महाराष्ट्रामध्ये 2019 ला 105 आमदार आणि इतर आमदार असून सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री पदाची किंवा सत्तेची संधी उद्धव ठाकरेंनी मिळू दिली नाही। कोविडचा काळ होता, उद्धव ठाकरे साहेबांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत संधान बांधून महाविकास आघाडी नावाचं सरकार स्थापन केलं। दुर्दैवानं महामारी आली, कोविड-19 सारखी अर्थात कोरोना इतका महाभयानक आला की राज्यामध्ये महामारीनं नुसती माणसं मरत असायची। देशभर नव्हे जगभर महामारीचं संकट होतं। 2 वर्ष जेमतेम सरकारची महामारीमध्येच गेली। लोकांना वाचवणं, लोकांना जगवणं, लोकांची काळजी घेणं आणि एवढंच काय, मरणाऱ्यांना मरू न देणं, जगणाऱ्यांना आत्मविश्वास देणं हे उद्धव ठाकरेंनी केलं, ताकदीनं केलं। परंतु 2-2.5 वर्षामध्येच महाराष्ट्रात एक राजकीय चमत्कार घडला। देवेंद्र फडणवीस साहेबांनी जादूची छडी फिरवली आणि उद्धव ठाकरेंचेच विश्वासू असणारे एकनाथ शिंदे साहेबांनी 40 आमदार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अर्थात केंद्रातल्या सुद्धा मोदी आणि शाह साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं सत्तांतर करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला। 105 आमदारांचं पाढवळ असणारे देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रामध्ये सत्तेत येऊ शकले नाहीत, उलट मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत। उलट एकनाथ शिंदे साहेबांना ज्यावेळेस बंड केलं आणि त्यांनाच मुख्यमंत्री करावं लागलं त्यावेळेस मात्र महाविकास आघाडीची दैना उडाली। पण ते हरले नाहीत, थांबले नाहीत किंवा शमले सुद्धा नाहीत। दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरेंचा पक्ष शिंदे साहेबांनी पळवला, चिन्ह पळवलं, आमदार तर सुसाट पळवले, खासदार सुद्धा त्याच ताकदीनं पळवले। हे सगळं महाराष्ट्रात घडलं। एवढंच काय, परत 1-1.5 वर्षाचा काळ गेला, अजितदादांना सुद्धा फोडण्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यशस्वी झाले। एवढंच काय, त्यांचेही आमदार पळवले, काही बोटावर मोजणे एवढे खासदार पळवले। एवढ्यावरच थांबले नाहीत, शरद पवार साहेबांसारख्या देशातल्या मुरब्बी नेत्याला सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी परत राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, त्यांचंही चिन्ह पळवलं, त्यांचंही पक्षाचं नाव पळवलं। जे शिवसेनेसोबत घडलं ते राष्ट्रवादी सोबत घडलं। हेही थांबले नाहीत, हेही शमले नाहीत। परत एकदा मशालीची अंगार करून त्या ठिकाणी भयानक ताकदीनं, ताकद असो किंवा नसो, तुतारी वाजवून त्यांनी या महाराष्ट्रामध्ये त्याच सध्याच्या 2.5 वर्षात बदल घडवला। लोकसभेमध्ये ज्या पद्धतीची जादू झाली, विरोधक असून सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेनं महाविकास आघाडीला आणि त्यातली त्यात शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा नाना पटोले असतील, गांधी असतील, यांच्या पाठीशी जनता उभी राहिली। मित्रांनो, हे सगळं चित्र बदललंय। मित्रांनो, याच्या पुढे आता
राजकारण गेलं, विधानसभेत 2024चे बिगुल वाजली, आचारसंहिता जाहीर झाली, विधानसभेची आता नावं त्या ठिकाणी गोळा करण्याची चर्चा सुरू झाली, आयाराम गयारामचे दिवस येऊ लागले. जे 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडून गेले होते, अर्थात शरद पवारांना, जे उद्धव ठाकरेंना सोडून गेले होते, जे काँग्रेसला सोडून गेले होते, आता ते 5 वर्ष इकडं तिकडं तोंड मारून परत एकदा परतीच्या वाटेवर येऊ लागले. आयाराम गयारामचं कामच असतं त्यांच्या घराण्याचा सवता सुभा मजबूत करायचा, स्वतःच पक्षी अस्तित्व मजबूत करायचं. अहो एवढंच काय, आपल्याच घरात आमदारकी असल्या पाहिजे, आपल्याच घरात खासदारकी असली पाहिजे, आपल्याच घरात स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा असली पाहिजे. हे ज्या प्रस्थापित सरंजाम्यांना वाटतं ते आपले गड वाचवण्यासाठी परत जिथून बाहेर पडले होते, ज्यांच्यामुळे पक्ष फुटला, ज्यांच्यामुळे संघटना फोडली, ज्यांच्यामुळे तालुक्यातली संघटना उद्ध्वस्त झाली, जिल्ह्यातली संघटना उद्ध्वस्त झाली, तेच आता परत घर वापसी करू लागले, पूर्वीच्याच पक्षाकडे नेत्याकडे येऊ लागले. महाराष्ट्रात हा चमत्कार घडतोय. अहो वाटत होतं भाजप फुटणार नाही, भाजप फुटू शकणार नाही, त्यांचे सुद्धा आता बडे बडे नेते परत विरोधकांकडे आता येऊ लागले, तुतारी फुंकू लागले. लोकसभेला पाहिलंय, उद्धव ठाकरेंकडे आले, मशाल सुद्धा हातात घेतली. अहो ज्या पक्षाने विरोधक म्हणून समोरच्यांना ईडी लावली, सीबीआय लावली, जगणं मुश्किल करून टाकलं, त्याच पक्षाकडे सत्ताधाऱ्यांकडून लोक येऊ लागले. आता तर चमत्कार घडतोय. 2019चा परत बदला घेण्याची ताकद महाविकास आघाडी अर्थात विरोधकांनी चंग बांधलाय की आम्हाला ज्या पद्धतीनं तुम्ही मागच्या ह्या सध्याच्या 2.5 वर्षात छळले, त्यावेळेस आम्हाला स्पष्ट बहुमत नव्हतं, आता त्याच्यापेक्षा जास्त जागा जिंकू. त्याच बाजूला ताकदीनं भाजप आणि त्यांचे सहयोगी, मग शिंदे साहेब असतील किंवा अजित पवार साहेब असतील, हे सगळे आता एकत्र मिळून सत्तेची चाहूल, सत्तेची चव, सत्ता परत ताब्यात घेण्यासाठी लढायला लागले. म्हणून इकडं महाविकास आघाडीचे 3 पक्ष कामाला लागले, इकडं महायुतीचे 3 पक्ष कामाला लागले. महायुतीतले जे सहयोगी समविचारी पक्ष आहेत, छोटे मोठे संघटना आहेत, त्यांना बळ देण्याचं काम देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे किंवा अजित पवार करतायत. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी मात्र इतरांना कुणाला मोजायला तयार नाही. ना ठाकरे सहयोगी युतीतल्या लोकांना मोजायला तयार आहेत, ना शरद पवार साहेब आहेत, ना काँग्रेस आहे. अहो काँग्रेस उद्धव ठाकरेंचंच ऐकायला तयार नाही. रोज वाटाघाटीमध्ये वाद प्रतिवाद होत आहेत, जागेवरून चर्चा सुरू आहे. या सगळ्या भांडणामध्ये, या सगळ्या गोंधळामध्ये आता उमेदवारांच्या याद्या येऊ लागल्या आणि या सगळ्या प्रकरणामध्ये भाजपची यादी जाहीर झाली. चर्चा हीच महाराष्ट्रात सुरू आहे. कोण आहेत भाजपचे उमेदवार? भाजपच्या 99 लोकांची यादी केंद्रीय नेतृत्वाने जाहीर केली. यादी जाहीर केली तशी त्या 99 विधानसभेच्या मतदारसंघामध्ये गडबड सुरू झाली, चर्चा सुरू झाली आणि देवेंद्र फडणवीस साहेबांपासून उमेदवारांची यादी जाहीर करायला भाजपनं सुरुवात केल्यानंतर 13 महिलांना सुद्धा उमेदवारी भाजपनं पहिल्या 99च्या यादीमध्ये जाहीर केली. ज्या भाजपनं आणि ज्या शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरेंना सत्तेपासून बाहेर ठेवल्यानंतर 1.5 वर्ष, 2.25 वर्ष एकही महिलेला अर्थात महिला आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली नाही. त्याच या 2-3 पक्षांनी एकत्र मिळून लाडकी बहीण योजना काढली आणि सगळ्यांना महिन्याला 1500 रुपये वाटले. मताचं राजकारण कसं असतं बघा. अरे जे महिला आमदारांना 3 टर्म महिला आमदारांना जे विधानसभेची संधी देऊ शकत नाहीत, आमदार म्हणून संधी देऊ शकत नाहीत किंवा जे मंत्री करू शकत नाहीत, ते मात्र लाडक्या बहिणीला सन्मान देऊ लागले. याच्यापेक्षा वेगळी चर्चाची काय. पण त्याच्या पुढे जाऊन ज्या 99 लोकांची भाजपनं यादी जाहीर केली, त्या 99 लोकांमध्ये जे प्रमुख नेते आहेत त्यांच्या नावावर मात्र आपण चर्चा केली पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेबांचं विधानसभेच्या मतदारसंघाच्या माध्यमातून 52 विधानसभा मतदारसंघाच्या नागपूर दक्षिण
आणि पश्चिम विधानसभेच्या मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस साहेबांना भाजपनं उमेदवारी परत एकदा जाहीर केली, त्यांनी सुद्धा पक्षाचे आभार मानले. 2 नंबरचे उमेदवार 58 विधानसभा मतदारसंघ अर्थात कामठीचे उमेदवार म्हणून परत एकदा चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना उमेदवारी दिली. यादी तुम्हाला आपल्या समोर दिसतेच आहे, परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी ज्या विधानसभेमधून 99 लोक निवडलेले आहेत, बऱ्यापैकी सगळे जुनेच उमेदवार आहेत. मला आठवतंय बरेच उमेदवार तर असे असतात म्हणजे बाटली पण तीच असते, दारू पण तीच असते, लेबल फक्त बदललंय, असे सुद्धा तुम्हाला उमेदवार पाहायला मिळतील. भाजपच्या यादीमध्ये मात्र 1 ते 99 लोकांच्या यादीमध्ये मग 3 नंबरचे राजेश पाडवी साहेब असतील, विजय कुमार गावित नंदुरबारचे असतील किंवा अनुप अग्रवाल धुळे शहरातून असतील, सिंदखेड राजामधून जयकुमार रावल साहेब असतील शिंदखेडामधून, तर शिरपूरमधून काशीराम पावरा असतील, रावेरमधून अमोल जावळे असतील, भुसावळमधून संजय सावकारे असतील, सुरेश भोले असतील, जळगावमधून, चाळीसगावमधून मंगेश चव्हाण असतील, जामनेरमधून महाराष्ट्राचे संकटमोचक म्हणून भाजपचे खासदार गिरीश महाजन साहेब असतील, चिखलीमधून श्वेता महाले असतील, इकडं त्याच शेजारी खामगाव मधून आकाश पांडुरंग फुंडकर साहेबांचे चिरंजीव असतील, किंवा जळगाव जामोद मधून संजय कुटे साहेब असतील, धामगाव रेल्वे मधून प्रताप अडसद असतील, अचलपूर मधून प्रवीण तायडे असतील, यासह महाराष्ट्रातील बऱ्याच उमेदवारांना त्यांनी परत एकदा संधी दिली. बऱ्याच लोकांना त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मग खडकवासला जाहीर केला नाही, पण पर्वती विधानसभा मतदारसंघातून परत माधुरी मिसाळांना उमेदवारी असेल, मुंबईमधून असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातून असेल, विदर्भातून असेल किंवा मराठवाड्यातून असून काही लोकांना उमेदवाऱ्या दिल्यात, काही लोकांना होल्डवर ठेवलंय. काही राष्ट्रवादी अजित पवारांच्या ताब्यात जातील, काही तिकडं एकनाथ शिंदे साहेबांच्या ताब्यात जातील. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही जी 99 लोक आहेत, ही जिंकणारी आहेत की हारणारी आहेत, सत्तेची समीकरणं सध्याची पाहता, राजकीय रणधुमाळी पाहता, आरक्षणाचा मुद्दा पाहता, वेगळ्या अडचणी आणि संकट पाहता, आरक्षणाच्या वेगळ्या नेत्यांच्या टार्गेटवर भाजप आणि फडणवीस पाहता, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सत्तेत कोण बसणार, सहभागी सत्तेत कोण होणार, बाहेरून पाठिंबा कोण देणार, बिनशर्त पाठिंबा कोण देणार, या सगळ्यांची चर्चा होईल. परंतु मतदारांना विश्वासात घेऊन, मतदारांवर विश्वास ठेवून या महाराष्ट्राच्या विकासासाठी कोण चर्चा करेल हे पाहणं महत्वाचं आहे. 99 लोकांची यादी तुम्हाला सविस्तर स्क्रीनवर पाहायला मिळेलच, परंतु महाराष्ट्राच्या विकासासाठी 99 आणि मग इतर 288, मग ते सत्ताधाऱ्यांचे असू द्या किंवा 288 विरोधकांचे असू द्या, महाराष्ट्राचा विकास कोण साधणार तोच मुख्यमंत्री झाला पाहिजे, एवढी प्रत्येक लोकांमधून अपेक्षा असेल. सर्वांना शुभेच्छा, सत्ताधाऱ्यांना शुभेच्छा, विरोधकांना शुभेच्छा, इच्छुकांना शुभेच्छा, आणि मी फॉर्म भरला तर लगेच आमदार होईल अशी भाबडी आशा बाळगणारा सुद्धा या संतोष शिंदेच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.